अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवती अमावस्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे। या सोमवती अमावस्याचं महत्व काय आहे आपण हे गडावरील जे पुजारी आहेत यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, खरं काय महत्व आहे? आज सोमवती अमावस्या मोठ्या प्रमाणात पार पडत आहे, भाविक देखील मोठ्या प्रमाणात आले। अधिक महिन्यात येणारी ही सोमवारी येणारी अमावस्या, या दिवसाला महत्व असं आहे की चंद्र आणि महादेव जवळ असतात। पण चंद्र या दिवशी आकाशात जरी नसला तरी तो महादेव जवळ आहे। हे पर्वणी स्नान संपूर्ण भारतभर सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये होतं। या ठिकाणी असं महत्व आहे की जेजुरी ग्रामस्थ मानकरी ही जी पालखी नेतात, तो पालखी सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येत असतात, भाविक येत असतात। त्या भाविकांच्या सोबत देव स्नानासाठी जातात। पर्वणी स्नान करून नदीवर होतं आणि त्यानंतर देव परत येतात। त्याला महत्व एवढंच आहे की सोमवती अमावस्येसाठी प्रत्येक ठिकाणचे महादेव स्नानासाठी जातात, तसेच जेजुरीचे पण खंडेराव आणि म्हाळसादेवी पर्वणी स्नानासाठी जातात। काय खरं तर उद्या सकाळी करा स्नानाचं पवित्र जल अभिषेक होऊन सांगता होणार आहे, काय सांगाल? मंदिरामध्ये गणपतामध्ये ज्यावेळेस पालखी जाते ते पालखी ग्रामप्रदक्षिणा घेऊन येत असेल। आपल्या गौतमेश्वर असेल, जानुबाई असेल, मारुती मंदिर असेल, सगळे प्रदक्षिणा ग्रामप्रदक्षिणा घेऊन मंदिरामध्ये येते गणपतामध्ये। खांडेकरी, मानकरी, गावकरी, पुजारी, मार्गदर्शक संस्था, जेजुरी नगरपालिका यांनी भाविकांच्या सोयी सुविधासाठी अतिशय उत्तम सोय केलेली। आता जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर भाविकांसाठी मोठी पर्वणी 1.5 वर्षानंतर सोमवती अमावस्या झाली। येणारा भाविक हा प्रत्येक जण येळकोट जय मल्हार म्हणून येत असतो। मी सोन्याची सबर दिसतात ते तुम्हाला काशीला काळ भरणात म्हणतात, महाराष्ट्रामध्ये मार्तंडा भरणात म्हणतात। राज्य लोकांच्या नवसाला खंडेराय पावल्यामुळे हे नवसपणी मोठी वाहिलेली आहे। इथं आल्यानंतर नवस पूर्ण होतो। देवाची भाविकांची श्रद्धा आहे आणि स्वयंभूलिंग शंकर, पार्वती, गंगा, खंडोबा, माणसाला बाणूबाई स्वप्नामध्ये घोडा किंवा कुत्रा आला तर समजायच्या देवानी बोलवले, आपला अभिषेक गोंधळ कार्यक्रम नाही। इथले जे ट्रस्टी आहेत देवस्थानच्या वतीने सर्व लोकांची सोयी सुविधा व्यवस्थित करत आहेत। त्याचप्रमाणे जेजुरी नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, इथले कर्मचारी वृंद असेल, पुजारी असतील, हे भाविकांसाठी आतूनच जेवढी काही त्यांना सेवा द्यायचा प्रयत्न करतायत। भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा सुविधा करतायत। म्हणजे गडकोटामध्ये सोहळा असेल किंवा भाविकांचं त्वरित दर्शन असेल, सुलभ दर्शन सगळे घेत आहेत। त्याच्यामध्ये पुजारी असतील, गावकरी असतील, मंडळी असतील। इथं 19 पगड जातीला मान आहे, 12 बलुतेदार आणि 18 अनुतेदार असं इथं देवाचं इथं महत्व आहे। प्रत्येक जाती धर्माला इथं मान आहे। नक्कीच खरं तर मनोभावे राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि जे येळकोट जय मल्हारच्या घोषणेने मुक्तपणे भंडारा उधळून या सोमवती अमावस्यामध्ये भाविक सामील होत असतात। आणि ह्या सोमवती अमावस्याचं काय महत्व आहे हे देखील आपल्याला पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर लाखो भाविक आज गडावरती आलेले सोमवती अमावस्या निमित्त पाहावयास मिळत आहेत। दीपक कापरे, TV9 मराठी, पुरंदर, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।